नागपूरच्या रामदास पेठ परिसरात 8 सप्टेंबरला मध्यरात्री एका भरधाव गाडीने 5 ते 6 वाहनांना धडक दिली होती। या घटनेमध्ये महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचे नाव आल्याने सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। ही माहिती समोर येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे। पोलिसांच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले। यावेळी त्यांनी पोलिसांसमोर या प्रकरणासंबंधित काही सवाल उपस्थित केले की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीच चालवत नव्हता, किती पळवाटा काढावा की संकेत गाडीच चालवत नव्हता, मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं? तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे, सलमान खान वर्सेस स्टेट या केसचा मी मध्ये उल्लेख केलाय आणि अलिस्टर परेरा वर्सेस स्टेट या दोनही केसमध्ये ऑनरेबल कोर्टाचं जजमेंट आहे आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भले ती गाडी चालवत नसेल परंतु तिच्यामुळे तो अपघात झालेला आहे, कारण त्याने अपघात होता त्याने एका पिलेल्या माणसाला, कारण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बार मध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता, तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते, पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या 2.5 कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली। ही चूक नव्हे का? एखाद्या कंपनीचा मालक, कंपनीचा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो। या न्यायानुसार संकेत बावनकुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे या जजमेंट नुसार सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा, पण डीसीपी मधले साहेब किंवा पीआय चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे, त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत। पण ही तथ्य पुढे आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असतानाच अजून एक घटना घडली आहे, ती रामटेकच्या जंगलामध्ये 24 वर्षीय तरुणी आणि त्या 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला, पुराव्यांशी छेडछाड केली गेली, इथेही छेडछाड झाली। याही प्रकरणामध्ये गाडीची नंबर प्लेट बदलणं असेल, या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या। खरं तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा सह आरोपी केले पाहिजे आणि सह आरोपी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे 24 वर्षीय तरुणीचं प्रकरण रामटेक मध्ये झाले। गृहमंत्री साहेब, एवढी प्रकरण महिला सुरक्षित कुठेच नाहीये, पण तुम्ही राजीनामा देऊ नका। फडणवीस साहेब, मी तुमचा राजीनामा अजिबात मागणार नाही, उलट मी म्हणेल की तुम्ही देऊच नका राजीनामा। अजून 5-50 जण मेले तर काय फरक पडतोय, मरू द्या 5-50 जण, कारण तुम्ही काही सांभाळूच शकणार नाहीये आणि तुम्हाला कुठलं आंदोलनही हाताळता येत नाही। बदलापुरात तुम्ही काय केलं ते समजू शकते। या सगळ्या प्रकरणात माझी अजूनही लॉ अँड ऑर्डरची चार असणाऱ्या डिपार्टमेंटला विनंती असेल की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं। ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईल। आपण विचारू आरोपी कोण होता? तो सुद्धा भाजपचे आमदाराचा एक मुलगा होता अशी चर्चा आहे। चौथ्या आरोपीची माझ्यापर्यंत अजून माहिती नाही, पण ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते। पण हे 3 आरोपी सुद्धा याच्यावर पोलिसांनी चकार शब्द काढला नव्हता। हेही आरोपी किंवा ते लाहोरी बार मध्ये होते, त्यांनी काय खाल्लं, त्यांनी काय पिलं, ते किती वाजता बाहेर पडले, ते मानकापूरवरून इकडे कसे आले, किडनॅपिंग, मारहाण, या सगळ्या गोष्टी म्हणजे मला अगम्य वाटतं की एकीकडे विकास ठाकरे म्हणाले की मी इथला आहे, मला सगळं माहिती आहे, बोलले काहीच नाही, आम्हाला तिथे बसून ती सगळी माहिती गोळा करावी लागली आणि सांगावी लागली। असो, त्यांचे काय जे असेल ते असेल, मला त्याच्या खोलात जायचं नाही, परंतु गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाकडून अशी गोष्ट घडणं एका अर्थाने गोरगरिबांना जगण्यासाठी वातावरण पोषक नाही, अशीच स्थिती भाजपाने आज घडीला निर्माण केलेली आहे, हे स्पष्ट आहे। काही 2 गाड्यांची रेस लागली होती, 2 गाड्यांची रेस लावण्यात आली होती, ते एक गाडी कुठली आहे? या ज्या 2 गाड्यांची रेस
मी म्हटलं ना की ती गाडी खराब नव्हती, गाडी अतिशय नवीन गाडी आहे. या गाड्यांची रेस लावणं म्हणजे बडे बाप की बिगड़ी औलादे जो होती है वो अक्सर अशा पद्धतीने गोरगरिबांच्या जीवाशी खेळ खेळतात आणि त्याला बढावा देणारे म्हणजे आमचे काय विकास ठाकरे काहीतरी बोलले वाटतं, नेत्यांनी लेकरांना समजून सांगावं, वावा संस्कार वर्गच उघडावेत. म्हणजे विकास ठाकरेंचा हा सल्ला तसाच आहे जो आमच्या पोर्शे कार प्रकरणामध्ये 5 पानाचा निबंध लिहा म्हटल्यासारखा, संस्कार द्यावे. मग यालाही 5 पानाचा निबंध लिहूच द्या. निबंध लिहिला की संपला विषय. मला वाटतं म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो. जर अशी चुकीची प्रथा पडली तर उद्या तुम्ही हिट अँड रनच्या संबंधाने केलेल्या कायद्याला काहीही अर्थ उरणार नाही. मग भाजपाने हा कायदा फक्त आणि फक्त विरोधक आणि गोरगरीब जनतेसाठी केलेला आहे का, सत्ताधाऱ्यांसाठी हा कायदा नाही, असं तरी त्यांनी सभागृहात एकदा नमूद करा.